राज्यातील तिसऱ्या टप्प्याच्या मतदाना दिवशी अनेक लोकसभा मतदारसंघात ऐन मतदाना दिवशी कधी नव्हे ते अनेक प्रकार घडल्याने दुर्दैवानं विचित्र घटना घडल्या। इंदापुरात अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणेंनी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करत दमदाटी केली। या भरणेंनी केलेल्या शिवीगाळाचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेत। या प्रकाराने बारामती लोकसभा मतदारसंघातलं वातावरण मात्र तापलंय। दुसरीकडे हातकणंगले, माढा, सांगली या मतदारसंघात अनेक ठिकाणी वादावादीचे प्रकार घडलेत। बघूयात आज दिवसभर या वादावादीने कशा प्रकारे मतदानामध्ये एक वेगळाच रंग भरला। शिवीगाळ, दमदाटीची भाषा वापरणारे हे महोदय आहेत राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी राज्यमंत्री। इंदापूरचे लोकप्रतिनिधी असलेल्या दत्तामामा भरणेंची जीभ अशी काही घसरली की ब्रेक लागण्याचं नावच घेत नव्हती। इंदापूर तालुक्यातील अथुर्णे इथल्या ग्रामपंचायत इमारतीच्या आवारातील हा व्हिडिओ आहे। आमदार रोहित पवारांनी हा व्हिडिओ ट्विट करत मतदारांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप केलाय। जर गंमत करून नाही सांगतो तर ते जागा बस नाही जास्त करू नको, मस्त माही करू नको। सापडला तुला काय केलंय मी तुला सांगतोय तू नीट मार, नीट तुला सांगतोय काय मोठा वेळ जा मला लय विरोध करू नको माझ्या। ऐका माहिती तुला कोण सांगणार, तुला कोण विचारणार आहे तुला एवढं मामा कसं नाही कोणा कधी गावात तुला हे करील, तुला सांगतो माझ्याशी गाठ आहे प्रत्येकाचा आताच गुत्याल तू कोण आला ना आला का येणार मतदारापुरतं गोड बोलणार 40 लोकांना नोकरीची आहे मिस दाखवणार बेकारी केली तो गावात बरं तो ऐकले बरोबर आहे होत बोलू त्याला बोलावं लागेल तो गाव बेकारी केली अख्खा गाव मामा जिल्हा मागाय जिल्हा एवढं सगळं सानंतर कोण येणार तुझा। आणि गेली 15-20 दिवस झाले फोनवरून धमक्या, माझ्यासोबत फिरणारे कार्यकर्ते सगळ्यांना बोलून घेऊन सांगायचं काय त्याच्याकडे, काय त्याची लायकी आहे, कोण आहे, ते येणार आहेत का, तू मीच आहे इथं, अशी भाषा गेली कित्येक दिवसात होतं। इथं बूथ मध्ये आम्ही स्लिप वाटत असताना उभं राहिला असता डायरेक्ट अचानक आले आणि मला धमकवण्याचा प्रयत्न त्यांनी समोरासमोर केला आणि बघून घेतो लोक अंगावर सोडणे ही भाषा त्यांनी चालू केलेली। आमदार दत्ता भरणेंनी ज्यांना शिवीगाळ केली त्या नाना गोसावींची खासदार सुप्रिया सुळेंसह शर्मिला पवारांनी भेट घेत विचारपूस केली। दरम्यान शिवीगाळासह धमकी दिल्याप्रकरणी आमदार दत्तामामा भरणे अडचणीत येण्याची शक्यता आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी भरणेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे। तर आपल्या विरोधात बारामती अॅग्रोच्या कार्यकर्त्यांना षडयंत्र रचल्याचा आरोप दत्तामामा भरणेंनी केला आहे। माझी आपल्या ग्रामीण भाषेतली माझी ती बोली भाषा होती आणि निश्चित प्रकारे शेवटी आज त्यानंतर मला माहित नव्हतं की तो व्हिडिओ व्हायरल होईल। हे कदाचित मी चिडावं, मी करावंच कदाचित त्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ व्हायरल तो केलेला आहे। मी कधी आयुष्यामध्ये कोणाला कधी शिवराळ भाषा मी कधी करत नाही। मी कधी पोलीस स्टेशनला कधी माझ्यावरती कुठला गुन्हा दाखल नाही, मी कधी कोर्टाची पायरी चढलेलो नाही। त्यामुळे निश्चित प्रकारे माझ्यावरती जो त्यांनी आरोप केलेले आहेत ते आरोप हे बिनबुडीचे आहेत। मला आता आश्चर्य वाटलं, भरणे म्हणतायत की माझी भाषा फार साधी आणि सोपी भाषा आहे, गावरान भाषा आहे। आईबद्दल बोलला, बहिणीबद्दल बोलला, ही जर भाषा अधिवेशनात तुम्ही मांडली ना तर तुम्हाला अध्यक्ष बाहेर काढतील नाही तर निलंबित करतील। त्यामुळे उगाच तुम्ही आता हवेत काय ते म्हणता आम्ही बोललोच नाही, शिव्या दिलाच नाही, त्यामुळे खोटं बोलणारे व्यक्तीबद्दल अजून काय जास्त। राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाचा दिवस ठिकठिकाणी झालेल्या वादावादीमुळे गाजला। हातकणंगले धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील यांच्या गटात जोरदार हाणामारी झाली। वाळवा तालुक्यातील साखराळे इथे मतदान केंद्रावरती सत्यजित पाटील यांचे बोगस प्रतिनिधी बसले होते असा आरोप धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांनी केलाय। तणावाचं वातावरण झाल्याने काही काळ मतदान यंत्रणा बंद होती। यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळलाय। सांगली मतदारसंघातील 4 महिलांच्या नावे बोगस मतदान झाल्याची घटना समोर आली आहे। त्यानंतर संबंधित महिलांनी मतदान केंद्रावरती जोरदार गोंधळ घातला।
यावेळी मालू हायस्कूल मतदान केंद्रावरती पोलीस आणि मतदारांमध्ये धक्काबुक्की देखील झाली। संबंधित महिलांनी याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांचं पुन्हा वेगळ्या पद्धतीने मतदान घेण्यात आलं। दरम्यान हे बोगस मतदान कसं झालं आणि कोणी केलं याबाबत देखील आता चौकशी केली जाणार आहे। 4 जून के बाद ये सब धमकियां बंद हो जाएगी। जनता देख रही है। बारामती की अगर बात करें, बारामती की लड़ाई महाराष्ट्र के स्वाभिमान की लड़ाई है, मैं पहली बार बोल रहा हूँ, और वहां से सुप्रिया सुळे भारी बहुमत से जीत रही है। आप धमकी दीजिए, आप डराइए, आप वोटरों को खरीदने की कोशिश कीजिए, कोई फर्क नहीं पड़ेगा। पूरे महाराष्ट्र में नरेंद्र मोदी के खिलाफ एक लहर चल रही है, और अगर आश्चर्य नहीं होगा कि हम सभी के सभी सीटें जीतकर दिल्ली में जाएंगे। कोल्हापूर शहरातील प्रिन्सेस पद्माराजे हायस्कूल येथील मतदान केंद्रावरती बोगस मतदान झाल्याचा आरोप मतदारांकडून करण्यात आलाय। त्यामुळे इथं काही काळासाठी मतदान प्रक्रिया बंद करण्यात आली होती। यावेळी मतदान केंद्रावरती वादावादीचा प्रकार देखील घडला, मात्र पोलिसांनी वेळीच सर्व परिस्थिती नियंत्रणात आणत मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत केली। माढा लोकसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावरती मतदारांनी ईव्हीएम पेटवण्याचा प्रयत्न केला। सांगोला तालुक्यातील बागलवाडी इथे मतदान केंद्रावरती हा प्रकार घडला। या प्रकरणी संबंधित व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। त्यानंतर ईव्हीएम बदलून नवीन ईव्हीएम देत मतदान प्रक्रिया सुरू झाली। मतदार ने ईव्हीएम मशीनला पेटवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे जे बॅलेट युनिट आहे, तिथे 3 बॅलेट युनिट होते, जे बॅलेट युनिट्स आहेत ते थोडा काळसर जाण्यासारखं दिसून येत आहे। थोडा ते ब्लॅक झालेले आहेत, पण बॅलेट युनिट पण इंटॅक्ट आहे, कंट्रोल युनिट पण इंटॅक्ट आहे आणि व्हीव्हीपॅट मशीन सुद्धा इंटॅक्ट आहे। पोल प्रोसेसवर कुठल्याही प्रकारचा यावर प्रादुर्भाव पडला नाही। बॅलेट युनिट पण इंटॅक्ट होता, तरीसुद्धा कोणाला कुठल्याही प्रकारचे संशय नाही झाला पाहिजे, त्यासाठी आम्ही पूर्ण ईव्हीएम मशीन रिप्लेस केलं आहे। बारामती ते हातकणंगले मतदानाचा दिवस शिवीगाळासह हाणामारीनं गाजला। थोडक्यात आपल्या राज्याची वाटचाल उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दिशेनं होऊ लागल्याचे द्योतक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। सांगलीहून स्वप्नील पाटीलसह माऊली डांगे, सचिन चपळगावकर आणि ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज।